नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये सी हा सेक्शन जो आहे 2025च्या मेन्समध्ये विचारला गेलेला आहे आणि त्याचे प्रश्नचं स्वरूप आपण बघणार आहोत. यामध्ये ह्या वर्षी पेपर बघत असताना आपल्याला 2-3 गोष्टी आवर्जून लक्षात येतील. एक तर आपल्याला PYQ जे आहेत ते बघणं गरजेचं असतं, हे या पेपरमधनं सिद्ध होतंय. त्याचबरोबर हिस्ट्री हा फक्त ट्रॅडिशनल सब्जेक्ट नसून तो करंट ओरिएंटेड सुद्धा टॉपिक आहे हे आपल्याला समजून येईल. हे पण आपल्याला यामध्ये कव्हर होणार आहे. आणि ह्या एकंदरीत ह्या वर्षीचा जो पेपर आहे हा मिक्स स्वरूपामध्ये आहे. करंट पण आहे, ट्रॅडिशनल स्वरूप पण आहे. या सगळ्यांना धरून या वर्षीचा पेपर हा आलेला आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलं की भारतीय कला आणि संस्कृती हा जो सेक्शन आहे या सेक्शनवरती 3 प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. त्या 3 प्रश्नांमध्ये हडप्पा सिव्हिलायझेशन असेल, त्यानंतर चंदेल आर्ट्स असेल आणि अकबरचं सहिष्णुता धोरण असेल, ह्या 3 गोष्टींवरती प्रश्न हे विचारले गेलेत आणि हे तिन्ही प्रश्न कधी चर्चेमध्ये आलेले आहेत. यानंतर आपण आलो मॉडर्न इंडियामध्ये. मॉडर्न इंडियामध्ये महात्मा फुले जे आहेत यांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला आहे आणि त्यांची सुद्धा 200वी जयंती असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या संदर्भातलं आपल्याला थोडंसं प्रेडिक्शन हे करता येऊ शकत होतं. त्या व्यतिरिक्त पोस्ट इंडिपेंडन्समध्ये 2 प्रश्न विचारले. प्रशासकीय अधिकारी जो असेल त्या संदर्भात विचारला गेलेला आहे आणि एक नेहरूंच्या कालखंडामध्ये जे भारतातील राजकीय असेल, त्यानंतर शैक्षणिक असेल, परराष्ट्रीय संबंध असेल, यांचा झालेला विकास हे आपल्याला इथं एकंदरीत सांगायचं आहे. असे पोस्ट इंडिपेंडन्सवरती 2 प्रश्न आलेले आहेत आणि जगाच्या इतिहासासंदर्भामध्ये ते ट्रॅडिशनली आपल्याला मुख्यतः फोकस केला जातो तो म्हणजे कोणता, फ्रेंच रिव्होल्यूशन जे आहे, रिव्होल्यूशन 5 त्यापैकी फ्रेंच रिव्होल्यूशन ही यावरती विचारली गेली आहे आणि त्याची निरंतरता काय होती यावरती आपल्याला लिहायचं होतं. असे एकंदरीत आपल्याला 7 प्रश्न यावर्षी आपल्याला विचारले गेलेत आणि ह्या 7 प्रश्नांना 85 मार्क हे होते. आता ही जी विभागणी झाली, या विभागणीमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न जो बघतोय तो म्हणजे काय, डिस्कस द सायलेंट फीचर ऑफ द हडप्पन आर्किटेक्चर्स. हा आपण पहिला टॉपिक बघतोय आणि हा टॉपिक अतिशय सोप्या पद्धतीने इथं मांडला गेलेला आहे. म्हणजे याला सोप्या कॅटेगरीमध्ये आपण त्याला मानू, कारण की आपण ज्यावेळेस आर्ट अँड कल्चर शिकतो त्यावेळेस पहिला प्रश्न आपल्याला अभ्यासाला येतो तो म्हणजे हाच येतो की भारतामध्ये सिंधू संस्कृती जी होती त्याचं आर्किटेक्चरचं स्वरूप कसं होतं, हे आपल्याला पहिला प्रश्न हा विचारला जातो. आणि ह्या पहिल्या प्रश्नाला समोर ठेवून आपण ज्यावेळेस याचा अभ्यास सुरू करतो त्यामुळे आपण पहिल्यांदाच याला अटेम्प्ट करायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये पहिला प्रश्न जो येतो तो हा असतो. त्यामुळे हा सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न आहे. आणि सध्या हा प्रश्न विचारणा करण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण काय की भारत सरकारने 2024 मध्ये असं ऑलरेडी सांगितलेलं आहे की आता जी हडप्पा सिव्हिलायझेशन आहे, ह्या हडप्पा सिव्हिलायझेशनला आपण हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणण्यापेक्षा आपण सिंधू आणि घग्गर संस्कृती म्हणून तिला आपण ओळखलं गेलं पाहिजे. सिंधू सतलज सरस्वती संस्कृती म्हणून तिला ओळखलं गेलं पाहिजे. अशा स्वरूपामधला सुद्धा आपण मत मांडलेलं आहे आणि केंद्र सरकारने सुद्धा असं म्हणणं आहे ह्या मागचं की भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त साईट्स ज्या आहेत या हडप्पा सिव्हिलायझेशन सापडल्या आहेत. त्यामुळे आपण त्याला आता सिंधू सरस्वती संस्कृती म्हणून सुद्धा ओळखतोय. मग ह्या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमीवरती यावरती प्रश्न विचारला जाईल याची एक शक्यता ही होती आणि त्या अनुषंगाने हडप्पा सिव्हिलायझेशनवरती प्रश्न हा विचारला गेला आहे. मग आता हा जो प्रश्न विचारला गेला या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा इंट्रो हा असणार आहे. इंट्रो हा सगळ्यात महत्त्वाचा काय असणार आहे, आपल्याला हडप्पा सिव्हिलायझेशनचं ओरिजिन टू त्याचा डिक्लाइन याचा कालक्रम माहीत असेल तो आपल्याला कालक्रम हा सांगावा लागेल. नियर अबाउट आपण सांगू 332 BC ते 1700 BC या काळखंडामध्ये हडप्पा सिव्हिलायझेशन जी होती ती उदयास आली, ती मॅच्युअर झाली आणि तिचा डिक्लाइन हा झाला. हा पूर्ण कालखंड आपण हडप्पा सिव्हिलायझेशनच्या संदर्भामध्ये कन्सिडर हा करत असतो. आता हा सगळा कन्सिडर केल्यानंतर हा इंट्रोडक्शनमध्ये सांगितल्यानंतर या काळामध्ये इथलचं जे आर्किटेक्चर्स फीचर्स जे होते हे आपल्याला सांगणं होतं. मग या फीचर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं फीचर काय असणार आहे, टाउन प्लॅनिंग असणार आहे. शहर नियोजन हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक होता. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रस्ते काटकोनामध्ये आहेत, गल्ल्या ज्या आहेत गल्ल्या एकमेकाला काटकोनामध्ये छेदत आहे. त्यानंतर प्रत्येक घर जे आहेत कुठे घराचे जे दरवाजे आहेत ते गल्लींमध्ये उघडतात, मेन रोडला उघडत, कोणत्याही घराचा दरवाजा मेन रोडला उघडत नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचं नियोजन. त्याचबरोबर शहर जे आहे 2 भागामध्ये विभाजित असतात. एक
वरच्या साईडचं आणि एक खालच्या साईडचं. जनरली असं म्हणलं जातं की खालच्या साईडला सामान्य व्यक्ती आणि वरच्या साईडला जे राहतात त्यांना काय म्हणलेलं, जे प्रशासकीय अधिकारी वर्ग जो आहे तो तिथं राहत असावा असं म्हणलं जातं. त्यामुळे शहर नियोजन हा आपला पहिला घटक असणार आहे. त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींना कव्हर करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो टॉपिक पॉईंट असणार आपला तो म्हणजे सांडपाणी व्यवस्था असणार आहे. सांडपाणी व्यवस्था याचा आपण समावेश करणार आहोत. मग सांडपाणी व्यवस्थामध्ये घरातलं पाणी किंवा घरामध्ये असलेली विहीर याचं जे काही पाणी वापरलं जाणार आहे ते छोट्या म्हणजे काय म्हणतात त्याला मोरीच्या माध्यमातून हे गल्लीतनं मोठ्या गल्लीमध्ये आणि मोठ्या गल्लीतनं मेन रोडमध्ये जो नाला आहे त्या नाल्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि त्या नाल्यातनं बाहेर शहराच्या बाहेर जाऊन हे पाणी मुख्य नदीमध्ये किंवा मुख्य ठिकाणी त्याला विलीन केलं जात होतं. मग हे जे स्ट्रक्चर होतं हे इथं सांगितलं जाणार आहे. त्यामध्ये इथं ह्या नाल्या ज्या होत्या नाल्या उघड्या नसायच्या, त्यात झाकून ठेवलेल्या असायच्या. ही व्यवस्था आपल्याला इथं एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. त्यामुळे सांडपाणी व्यवस्था ह्यामध्ये समाविष्ट होईल. यानंतर तिसरा पॉईंट जो आहे अन्नगार व्यवस्था इथं सापडते आपल्याला. म्हणजे काय, सार्वजनिक उपयोगासाठी अन्नगार जे होते ते साठवले जात होते. कारण की दुष्काळ असेल किंवा इतर कोणत्याही आपत्तीमध्ये लोकांना अन्नधान्याची कमतरता भासू नये याची सुद्धा सुविधा इथं ठेवली गेली होती. त्यानंतर 6 लाईनच्या अन्नगार आपल्याला हडप्पामध्ये सापडलेत, मोहनजोदडोमध्ये सापडलेत. ही व्यवस्था आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे अन्नगार हा एक महत्त्वाचा सेक्शन असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो धार्मिक ठिकाण जे आहे त्याची उपस्थिती. आपल्याला मोहनजोदडोमध्ये सार्वजनिक महास्नानगृह हे सापडलेलं. या ठिकाणी याचा उपयोग मुख्यतः धार्मिक विधीसाठी केला जात असावा, कारण त्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून आलं. हे आपल्याला या ठिकाणी इथं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 5 नंबरला या ठिकाणी स्मशानभूमी आपल्याला सापडल्याची दिसून येते. हडप्पामध्ये कब्रिस्तान हे आपल्याला सापडलेलं आहे, त्याचा उपयोग तिथं केला जात होता. मग अशा पद्धतीने आपण हडप्पन आर्किटेक्चर जे आहे तिथलची व्यवस्था जी आहे ते आपण एक्सप्लेन करतोय. आणि कंक्लुजनमध्ये याची निरंतरता जी आहे ही निरंतरता पुढे भविष्यामध्ये सुद्धा चालू राहिली. हडप्पा सिव्हिलायझेशन नंतर सुद्धा या स्ट्रक्चरची घरं, या स्ट्रक्चरची गावं हे आधुनिक कालखंडापर्यंत आजही आपल्याला दिसून येतात. आजही शहरांमध्ये आपल्याला नाल्या या झाकलेल्या स्वरूपामध्ये ड्रेनेज सिस्टीम ही दिसून येते. हे निरंतरतेमध्ये, कंटिन्युटीमध्ये, कंक्लुजनमध्ये आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड प्रश्न काय, एक्झामिन द मेन ऍस्पेक्ट ऑफ अकबर रिलिजियस सॅक्रेटिझमचा अर्थ काय होतो, सर्वांना सोबत घेऊन म्हणजे धर्मनिरपेक्ष सहिष्णू पद्धतीने आपलं धार्मिक धोरण जे होतं ते राबवण्याचं काम अकबर मार्फत केलं जात होतं. हिंदीमध्ये काय म्हणलंय, अकबर के धार्मिक समन्वयता के प्रमुख पहलुओं का परीक्षण कीजिए. म्हणजे आता जे रिलिजियस सॅक्रेटिझम हा शब्द वापरला गेला आहे, यामध्ये सहिष्णुवादी धोरण काय होतं अकबरचं याचं एक्सप्लेनेशन यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मग आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपल्याला इंट्रो जो देणार आहोत आपण, इंट्रो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अकबरचा कालखंड जो आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कालखंड तो नियर अबाउट 1556 ते 1604 या कालावधीमध्ये आहे. आणि ह्या कालावधीमध्ये साम्राज्य विस्तार करत असताना त्याला कशाची गरज भासली आहे, या सहिष्णुवादी धोरणाची. कारण की सहिष्णुतावादी धोरणाची गरज ही दिसून येते. मग दिसून काय येते, मग त्याचं मुख्य कारण आहे राजपुतांसोबत केलेला तह. राजपुतांसोबत जर सोबत राहायचं असेल तर आपल्याला सहिष्णू राहावं लागेल, हे मत अकबरचं जे होतं ते क्लिअर कट होतं. त्यामुळे साम्राज्य विस्तार करत असताना
सर्वांना सोबत घेऊन जाणारं धोरण त्याला ठेवणं गरजेचं होतं. मग सहिष्णुवादी धोरणाअंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये कोणत्याही धर्मावरती जोर जबरदस्ती ही केलेली नव्हती. मग त्यामध्येच त्यांनी एक पंथ स्टॅब्लिश केला होता, दिने इलाही नावाचा पंथ जो होता. कोणता? दिने इलाही हा नवीन धर्म त्याने इंट्रोड्यूस केला होता. आणि दिने इलाहीमध्ये सर्व धर्मातल्या चांगल्या बाबी ज्या आहेत त्यांचा समावेश करून त्यानुसार त्यांनी आपलं कामकाज जे होतं चालवलं होतं. पण हे करत असताना त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये कोणावरही जोर जबरदस्ती ही केलं नसल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबतच त्याने दुसरं महत्वाचं होतं, इबादत खाना हा एस्टॅब्लिश केला होता. इबादत खाना हा काय प्रकार होता? फतेपूर सिक्रीमध्ये त्याने इबादत खानाची एस्टॅब्लिशमेंट केली होती. आणि प्रत्येक धर्मातील जो पंडित आहे, म्हणजे जो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, जैन असेल, त्यानंतर इतर पारसी असेल, जेवढे धर्म होते या प्रत्येक धर्मातले जे पंडित होते या पंडितांना जाऊन त्यांना या इबादत खान्यामध्ये बसवून त्यांच्याकडनं चर्चा ही केली जात होती. आणि ह्या चर्चेमध्ये जे काही आउटपुट भेटत होतं, सर्व धर्म व्यवस्थित आहे, प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे, हे अकबरने समजून घेतलं होतं. आणि ह्या आधारावरती त्याने दिने इलाही हा जो धर्म होता याचं इंट्रोडक्शन हे केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे धार्मिक स्तरावरती त्यांनी हे सहिष्णुता धोरण स्वीकारलं होतं. त्यानंतर तिसरा पॉईंट आपण ह्यामध्ये मांडू शकतो की त्याने आपल्या साम्राज्यामध्ये इतर सण उत्सव जे आहेत यांना सुद्धा प्रमोट केलं होतं. त्यांना सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचं बंधन न टाकता त्यांना कामकाज करण्याचं धोरण जे होतं यामध्ये त्यांनी कायम ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इतर धर्मांचा आदर, इतर धर्मीयांचा आदर किंवा सन्मान हा त्याच्यामार्फत ठेवला गेला होता. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, यामध्ये समाविष्ट केला गेला होता. त्यानंतर आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय होता, यामध्ये साम्राज्यांतर्गत शांतता प्रस्थापित ठेवणे आणि प्रस्थापित ठेवून साम्राज्याला स्थैर्य देणे. यासोबतच सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत ह्या दरबारामध्ये जेवढे मंत्रिमंडळ होतं या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी विविध धर्मियांच्या लोकांना यामध्ये समाविष्ट केले होते. मुस्लिमांव्यतिरिक्त राजा टोडरमल होता, त्या राजा टोडरमलला जमिनी महसुलासंदर्भामध्ये अधिकार दिले गेले होते. बिरबल त्यामध्ये समाविष्ट होता. दिने इलाही हा तो एक त्यांनी सर्वप्रथम स्वीकारला होता. मग त्या मानसिंग वगैरे होते, जयसिंग होते, असे वेगवेगळे सरदार जे होते ते वेगवेगळ्या धर्मातले राजपूत सरदार होते, हिंदू सरदार होते, यांचा समावेश त्याच्या आपल्या सैन्यामध्ये आपल्या दरबारामध्ये समाविष्ट करून प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्या माध्यमातून शांतता प्रस्थापित ठेवून साम्राज्याला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम अकबरच्या सहिष्णुवादी धोरणाचा हा परिणाम होता. मग आता हेच इंट्रोडक्शन तुमच्या कन्क्लुजनमध्ये सुद्धा 4 पॉईंटनंतर कन्क्लुजन जे राहणार त्या कन्क्लुजनमध्ये सुद्धा आपल्याला हीच गोष्ट मांडायची आहे की अकबरला सहिष्णुवादी धोरण कायम ठेवण्याचा मुख्य उद्देश काय होता, साम्राज्य स्थिर ठेवणं, स्थैर्य प्राप्त करणं आणि शांततेच्या माध्यमातून आपला साम्राज्य विस्तार करत राहणं आणि प्रत्येकाला आपला ॲक्सेप्टन्स जो आहे करून घेणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. आणि त्यामध्ये अकबर हा यशस्वी झाला. आता हा प्रश्न विचारण्यात जाण्याचा मुख्य उद्देश काय की हिस्ट्रीची एनसीईआरटी जी आहेत, जर आपण बघितलं हिस्ट्रीच्या एनसीईआरटी संदर्भात बरेचसे वादविवाद झाले होते. आणि ह्या एनसीईआरटीमध्ये अकबराच्या जेवढ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्यावरच्या त्याच्या क्रूरता काय होती या गोष्टींच्या संदर्भामध्ये पण काही चर्चा ही केली गेलेली आहे. त्यामुळे अकबर संदर्भामध्ये किंवा मुघल साम्राज्याच्या संदर्भात प्रश्न येण्याची शक्यता ही वर्तवली जात होती. आणि त्यानुसार हा प्रश्न आपल्याला आल्याचा दिसून येतं. आणि या संदर्भामध्ये जे काही धार्मिक सलोख्याचे वातावरण होतं तो सुद्धा सध्या यासाठी कारणीभूत ठरला होता. त्यामुळे करंटचा रेफरन्स या प्रश्नाशी आपल्याला जुळवता येऊ शकतो. ओके, इथपर्यंत काही अडचण? ओके. त्यानंतर एक पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे जो की आपल्याला दरवर्षी आपल्याला समजून येतोय की यूपीएससी हा कधी दक्षिण भारतामध्ये गेला. दक्षिण भारतातले महत्त्वाचे आता किंगडम जे आहेत त्यांना बाजूला ठेवून ते आता छोट्या छोट्या राज्यांवरती प्रश्न विचारायला सुरुवात केली आहेत. लास्ट टाइम पल्लव जे होते त्यांच्यावरती प्रश्न आला होता. यावेळी उत्तर भारतामध्ये आले. उत्तर भारतामध्ये आता चंदेल जे आहेत चंदेलांवरती प्रश्न हा विचारला गेला आहे.
त्यामध्ये प्रश्न काय, द स्कल्पचर फिल द चंदेला आर्ट फॉर्म विथ द रिसायलेंट विगोर अँड द ब्रेथ ऑफ द लाईफ एक्सक्लुडेड, असा प्रश्न हा विचारला गेला आहे. मूर्तिकारों ने चंदेल कला रूपों को जीवन की व्यापकता व लचकदार ओजस से भर दिया. काय म्हणताय, चंदेल कला जी होती, आर्किटेक्चर जे होतं, या चंदेल आर्किटेक्चरमध्ये किंवा मूर्तिकलेमध्ये त्यांनी जीवन ओतलं, त्याला लचकता, त्याला आकर्षक बनवलं, अशा स्वरूपातला प्रश्न यामध्ये विचारला गेला आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, इंट्रोडक्शन. चंदेल साम्राज्य जे आहे, चंदेल साम्राज्याचा सेक्शन एरिया जो येतो तो आपल्याला खजुराहो मंदिर शैली जी आहे, या मंदिर शैलीतून मूर्तिकलेचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. ओके, म्हणजे आता खजुराहो मंदिर शैली जी आहे ही मुख्यतः नागर शैलीशी संबंधित आहे. ही शैली नागर शैलीशी संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये आपण खजुराहो शैली ही चंदेलाच्या अंतर्गत बनली गेलेली आहे आणि हिचा संबंध हा नागर शैलीची आहे हे आपल्याला दिसून येतं. मग आता हे करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असणार आहे, आता इथे या ठिकाणी खजुराहो मंदिर शैलीत झालं. यामध्ये आता फर्स्ट पॉईंट जो असणार आहे, यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं इथलं जे चंदेल मूर्तिकार जे होते यांनी सगळ्यात महत्वाचा फोकस जो होता मानवी भावना जे आहे, मानवी भावनावरती याचा मुख्यतः हे दिलं आहे. त्यासोबतच जीवनातील महत्वाच्या बाबी ज्या आहेत यावरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे मानवी भावना ज्या आहेत या भावनांना त्यांनी प्रदर्शित करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. जे आपल्याला खजुराहो मंदिर शैली जी आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून कामुक स्वरूपाच्या ज्या मानवीय भावना ज्या आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या तिथं दाखवले गेले आहेत. त्यांचे एक्सप्रेशन जे आहेत ते दाखवले गेलेत. हे त्याचं महत्वाचं बाब होती. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये सांगितली आहे, यांनी फक्त केवळ धार्मिकतेला न सांगता मानवी कला प्रदर्शित केल्यात. ओके, प्रदर्शित केल्या. आता मानवी कला कोणती असणार आहे, यामध्ये नृत्य असेल, संगीत असेल, नृत्य, संगीत, नाटक, या सगळ्या बाबी काय अतिशय बारकाईने इथलच्या मूर्तिकारांनी त्यांना प्रेझेंट केलेलं आहे. त्यामुळे चंदेल मूर्तिकला जी आहे ही केवळ धार्मिकतेला धरून आहे का, नाही. यांनी मूर्तीच केवळ बनवल्या आहेत का, फक्त मंदिरच बनवलेत का, मंदिरं वगैरे बनवत असताना सुद्धा त्यांनी मानवी कला ज्या आहेत, मानवी नृत्य असेल, मानवी नृत्य करत असताना महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलं असतील, यांना सुद्धा प्रदर्शित केलंय. हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, त्यांचे एक्सप्रेशन जे आहेत, यांना सुद्धा अतिशय बारकाईने त्यांना टिपण्याचं काम या कलेअंतर्गत केले गेले. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला इथं समजून येईल. याचबरोबर शृंगार जे आहेत 3 नंबरला आपण शृंगाराचा समावेश केलेला आहे. समावेश जो आहे शृंगार जे आहे ते सांगितलंय. त्यानंतर
मानवीय संवेदना यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश केल्याचा आपल्याला दिसून येतं. या प्रत्येकाच्या माध्यमातून आपल्याला मूर्तिकला जी आहे, भारतीय मूर्तिकलेचं एक नवीन वैभवशाली स्वरूप जे आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे वर्ल्ड हेरिटेजमध्ये सुद्धा खजुराहो मूर्त्या ज्या आहेत किंवा मंदिर शैली जी आहे त्याचा समावेश हा केलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा कंक्लुजनमध्ये तुम्ही लिहू शकता की ह्या संवेदनशील बाबी संवेदनशील असतील किंवा मानवीय भावना ज्या आहेत अतिशय चोख पद्धतीने अतिशय बारकाईने याचं प्रदर्शन या चंदेल काळातील कलाकारांनी हे समोर मांडलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबींना समोर ठेवून आधुनिक कालखंडामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून खजुराहो मधील मंदिर शैली ज्या आहेत या आपल्याला इथं समाविष्ट झाल्याचं दिसून येतात. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी अटेम्प्ट हा करू शकतो. ओके, इथपर्यंत क्लिअर होतंय का? म्हणजे ह्यामध्ये काय नाही, इंट्रोडक्शनमध्ये चंदेलाचा कालखंड आपल्याला माहिती असावा तो सांगावा, त्यानंतर ते हे 3-4 पॉईंट आपण सांगावेत आणि त्यानंतर कंक्लुजनमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये खजुराहो मंदिर शैलीचं वैशिष्ट्य काय आहे त्या अनुषंगाने आपण त्याला प्रेझेंट करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे तो म्हणजे द इथॉस ऑफ सिव्हिल सर्व्हिस. इथॉस ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया स्टँड फॉर द कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनलिझम विथ द नॅशनलिस्टिक कॉन्सिक्वेन्सेस एक्सक्लुडेड. आन्सर कितीमध्ये हवे? 150 हवे. यामध्ये हिंदीमध्ये काय म्हटलं जात आहे? भारत में सिविल सेवा का लोकाचार व्यावसायिकता व राष्ट्र और राष्ट्रवादी चेतना के संयोजन का प्रतीक है, स्पष्ट कीजिए असं विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करत असताना अतिशय शांतपणे थोडासा ट्रिकी आहे, पण हा प्रश्न कशा संदर्भात आहे? पोस्ट इंडिपेंडन्सशी संबंधित आहे. कशा संदर्भात आहे? पोस्ट इंडिपेंडन्स. आता पोस्ट इंडिपेंडन्स मध्येच का टाकतोय हा? जसा म्हणलं तर आपण पेपर 4 जो आहे पेपर इथिक्स त्याच्याशी संदर्भात जातो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याच्या संदर्भामध्ये, पण आपण ह्या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला पोस्ट इंडिपेंडन्सचे रेफरन्स या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आता हे रेफरन्स देत असताना सगळ्यात महत्त्वाचं बघा, यामध्ये प्रशासकीय कार्यकुशलता म्हणजे आता काय म्हणलेलं आहे? लोकाचार व्यावसायिकता म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनलिझम. ethos of the civil services in India stand for the combination of the professionalism with the nationalistic conscience excluded असा विचार केलाय. म्हणजे काय म्हणलेलं आहे या ठिकाणी? फक्त प्रशासकीय अधिकारी हा केवळ प्रशासकीय अधिकारी हा केवळ कार्यकुशल नसावा. या व्यतिरिक्त तो राष्ट्रप्रेमी, देशाविषयी या व्यतिरिक्त देशाविषयी निष्ठा व समर्पणाची भावना त्यात असावी असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे. म्हणजे आता काय या पूर्ण प्रश्नाचा सार काय सांगितलेला आहे? तुम्हाला कोणताही प्रशासकीय अधिकारी जो आहे हा केवळ काय नसावा? कार्यकुशल नसावा. म्हणजे त्याच्या कामामध्ये फक्त कुशल असावा असं आहे का? नाही. मग हे करत असताना असा कोणताही प्रशासकीय अधिकारी आहे त्याची देशाविषयी असलेली निष्ठा ही प्रामाणिक असावी आणि समर्पणाची भावना यामध्ये समाविष्ट असावी. आता हा प्रश्न सुद्धा करंट वॉरंटेड तुम्हाला दिसून येईल, कारण की तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी 24 मध्ये DRDO मध्ये सुद्धा काही प्रशासकीय अधिकारी जे आहेत जे मोठ्या पोस्टवर होते त्यांना हनी ट्रॅपमध्ये पकडले गेलेत आणि त्यांनी आपले कार्य करत असताना काम तर कार्यकुशलतेने केलंय, पण देशाविषयी असलेली निष्ठा समर्पणता जे आहे त्यामध्ये त्यांना दोषी पकडले गेले. आणि या वर्षी सुद्धा असे बरेचसे इन्सिडेंट घडलेत की भारतातील बरेचसे अधिकारी वर्ग जो आहे त्या अधिकारी वर्गाने काय म्हणजे ते कोणत्या गोष्टीने दुसऱ्या देशांच्या
ह्यामध्ये ते अडकले गेलेले आहेत. असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्यासमोर आलेत. त्यामुळे हा प्रश्न त्या अनुषंगाने बघितला गेला तर हा अतिशय काय व्यापक स्वरूपामध्ये, थोडासा किचकट स्वरूपामध्ये आव्हानात्मक असा हा प्रश्न आहे. मग आता पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न समजल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या आहेत. निगेटिव्ह एक्झाम्पल कोणतेही द्यायचे नाही आहेत अशा प्रश्नामध्ये. आता हे सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला पहिला पॉईंट तर आपण हा इंट्रोडक्शनमध्ये हा स्पष्ट केला. त्यानंतर व्यावसायिकता, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेली व्यावसायिकता म्हणजे काय? व्यावसायिकता म्हणजे काय असणार आहे? आता व्यावसायिकता या अंतर्गत कोणताही प्रशासकीय अधिकारी हा आपल्या कामाच्या संदर्भामध्ये काय असावा? पारदर्शक असावा. आपल्या कामाची जबाबदारी त्याने पूर्ण कर्तव्य हे सुव्यवस्थितपणे पार पाडलं जावं, हा इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. निष्पक्षपणा त्यामध्ये असावी, जबाबदारी घेण्याची जबाबदेही ही त्या अधिकारी वर्गामध्ये असणं गरजेचं आहे. आता हे करत असताना आता आपल्या कार्याचं कामाचं निर्वहन करत असताना अशा कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्या देशाचं सार्वभौमत्व जे आहे त्यावरती कोणत्या स्वरूपात गदा येऊ नये किंवा त्याच्यावरती कोणती संकट येऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्या देशाची अखंडता असेल, त्यानंतर सामाजिक न्याय असेल, त्यानंतर सदैव कर्तव्यनिष्ठ असणं यासारख्या जबाबदारी आणि राष्ट्रवादी आपले विचार याचं पालन सुद्धा अशा अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. ह्या व्यावसायिकतेच्या अंतर्गत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे काय? कोणताही अधिकारी पारदर्शक, निष्पक्षपणे, सामाजिक न्यायाला समोर ठेवून याने आपलं काम जे आहे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. ही करत असताना असा कोणताही व्यक्ती हा त्याने देशाचं सार्वभौमत्वावरती कोणतेही संकट येणार नाही आपल्या कृतीमुळे. त्यासोबतच त्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता असावी. राष्ट्रवादी असावा. तो राष्ट्रवादी असावा म्हणजे कोणत्याही पक्षाशी संबंधित नव्हे, पण आपले विचार हे देशाच्या हितासाठी असावे याचा यामध्ये समावेश हा केला जावा. ही व्यावसायिकतेचा समावेश यामध्ये केला आहे. आणि एक्झाम्पल देत असताना तुम्हाला व्ही.के. मेनन जे आहे, थर्ड पॉइंट, व्ही.के. मेनन यांचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात. म्हणजे मेनन जे होते त्यांनी सगळ्यात महत्त्वपूर्ण काम भारत स्वातंत्र्य ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांनी आपली निष्ठा, सार्वभौमत्व या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून वल्लभभाई पटेल सोबत त्यांनी वल्लभभाई पटेलचे सचिव म्हणून त्यांनी देशाचं इंटिग्रेशन करत असताना त्यांनी देशहित समोर ठेवलं आणि आपलं कार्य, आपलं काम हे अतिशय चोख पद्धतीने पार पाडलं. मग असे जेवढे अधिकारी वर्ग आहे भारतामध्ये, या अधिकारी वर्गातलं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात. मी जसं व्ही.के. मेनन केलं तसं लिंगदोहनचं एक्झाम्पल देऊ शकतात. लिंगदोहननी सुद्धा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारच्या विरोधात जाऊन वोटिंग आय डी आणला, वोटिंग आय डीमध्ये फोटो आणला आणि त्यांनी सुधारणा करून सरकारला सुव्यवस्थित आणि पारदर्शक स्वरूपामध्ये निवडणुका घेण्यामध्ये भाग पाडलं होतं आणि त्यामध्ये मोठी क्रांती ही त्यांच्या कालखंडात झाली होती. असे जे अधिकारी वर्ग आहेत त्यातले तुम्हाला काही एक्झाम्पल आठवत असतील तर तुम्ही ते एक्झाम्पल तुम्ही पटवून सांगू शकतात. त्यांचं काही थोडक्यामध्ये त्यांचं कार्य जे आहे ते तुम्ही मांडू शकतात. आणि कन्क्लुजनमध्ये मग असे सर्व अधिकारी जे भारताच्या राष्ट्रहितासाठी कार्यरत असतात त्यांची देशाला गरज आहे. त्यांचं कार्य हे वाखण्याजोगं आहे. ते 26/11 जे शहीद झाले असे अधिकारी वर्ग आहेत यांचाही तुम्ही उल्लेख करू शकतात. आणि अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे ते तुम्ही त्याचा शेवट करू शकता. म्हणजे या कन्क्लुजनमध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग आपण हा पोस्ट इंडिपेंडन्स मधला आहे त्यामुळे व्ही.के. मेनन असतील, इतर अधिकारी लिंगदोह असतील, यासारखे अधिकारी वर्ग असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्यांनी की इंदिरा गांधीला रिझाईन द्यायला सांगितलं असे न्यायाधीश असतील. असे जेवढे खटले झालेत, कोणताही तुम्हाला प्रशासकीय किंवा संवैधानिक पदावरचा व्यक्ती आठवत असेल त्याची कार्यपद्धती, त्याची पारदर्शकता, निष्पक्षपणा या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये आपल्याला करता येऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महात्मा ज्योतिराव फुलेज रायटिंग अँड एफर्ट्स ऑफ द सोशल रिफॉर्म, अनटच इश्यू ऑफ ऑलमोस्ट ऑल द सबल्टन क्लासेस, डिस्कस, आन्सर 250 वर्ड्स. म्हणजे किती? 15 मार्कासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हिंदीमध्ये काय प्रश्न म्हणतो या? महात्मा ज्योतिराव फुले के समाज सुधार प्रयासों